नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी. अपडेट आहे मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 संदर्भात राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2025 संदर्भात 17,500 कोटी रुपयाचा पीक विमा जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले होते. अद्यापही बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या संदर्भाचा ऑफिशियली हा निधी जाहीर करण्यात आलेला आहे, मात्र तो क्रेडिट झालेला नाही आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अजूनही याची पडताळणी चालू आहे, कॅल्क्युलेशन चालू आहे. तर राज्यामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की बऱ्याचशा जिल्ह्यांना पीक विमा मंजूर होत नाही आहे आणि ज्या जिल्ह्यांना मंजूर झालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होत नाही आहे. तर या अनुषंगाने शेतकऱ्यांचा खूप मोठा डाऊट आहे किंवा हा पीक विमा खरंच मिळणार आहे की काय, आणि मिळणार आहे तर कधी मिळणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर कधी होणार आहे. कारण की मंजूर झालेला आहे, निधी मंजूर झालेला आहे, शेतकऱ्यांच्या याद्या मंजूर झालेल्या आहेत, जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत, महसूल मंडळसुद्धा पात्र करण्यात आलेले आहेत. पण बरेचसे जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये कॅल्क्युलेशन अजूनही 0 दाखवत आहे. पीक विम्याची मुदतसुद्धा संपण्यावर येत आहे मित्रांनो, आणि नवीन पीक विमाचे धोरण म्हणजे नवीन सीझनचा पीक विमासुद्धा आता चालू होणार आहे. पण तरीही मागील वर्षाचा पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होत नाही आहे. तर या संदर्भाच्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाचे काही धोरण लागू करण्यात आलेले आहेत. सोबतच पीक विमा कंपन्यांमार्फत काही अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. ते सांगण्यासाठी तुमच्यासाठी हा टॉपिक घेऊन आलेला आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा. अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती पाहायला मिळतात. तर खरीप हंगाम 2025 संदर्भात मित्रांनो, राज्य सरकारने दोन इन्स्टॉलमेंटमध्ये या संदर्भाचा निधी जाहीर केला होता. पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये जवळपास 1290 कोटी रुपयाचा निधी या संदर्भात जाहीर करण्यात आलेला होता. तो मात्र नांदेडसारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाहीर झाला. उर्वरित पाहण्यात आलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र महसूल मंडळामध्ये हा जो निधी आहे तो जाहीर करण्यात आला. हा लक्षात ठेवा, पात्र महसूल मंडळ अशासाठी म्हटलं कारण की एका जिल्ह्यामध्ये खूप सारे महसूल मंडळं असतात आणि हे सर्वच महसूल मंडळं पीक विम्यासाठी पात्र नसतात. बरेचसे तुम्ही पाहत असता की प्रत्येक गाव किंवा प्रत्येक तालुका या महसूल मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये विभाजन केलेला असतो आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या गावातील शेतकऱ्याला पीक विमा मिळतो आणि बाजूच्या गावाला मिळत नाही, किंवा आपल्याला मिळत नाही आणि बाजूच्या गावाला मिळते. तरी अनुषंगाने तुम्हाला हा कन्फ्युजन होते किंवा त्यांना मिळाला, आम्हाला काय मिळाला नाही. तर त्यांचं महसूल मंडळ त्यासाठी पात्र होतं आणि तुमचं महसूल मंडळ वगळण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारची गोष्ट त्यामध्ये घेण्यात येत होती. पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये महाराष्ट्रातील बरेचसे महसूल मंडळ ते कॅल्क्युलेशन 0 दाखवत होतं. मात्र दुसरा टप्पा जेव्हा वितरित करण्यात आला, दुसरा टप्पा हा 17,500 कोटी रुपयाचा होता आणि जेव्हा हा दुसरा टप्पा वितरण्यासाठी मंजुरी देण्यात आली तेव्हा खूप साऱ्या जिल्ह्यांची निवेदनं मागवण्यात आली. ज्या जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळं वगळण्यात आलेले होते, म्हणजे खरंच नुकसान झालेलं होतं, मात्र पीक विमा कंपन्यांमार्फत तिथं कॅल्क्युलेशन 0 दाखवण्यात येत होतं. तर या जिल्ह्यांचे जे निवेदन आहेत ते राज्य सरकारनं मागवण्यात आलेले होते आणि या निवेदनावरती चर्चा करताना एक मोठी आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये खूप साऱ्या जिल्ह्यांची निवेदनं मागवण्यात आले होते. निर्णयही झाला. मात्र या आढावा बैठकीमध्ये फक्त धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला. धाराशिव आणि वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाचा म्हणजे की धाराशिव जिल्ह्यातील 95% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या बैठकीमध्ये 360 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आली. मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वाटप करण्यासाठी मंजुरी मिळाली. मात्र अद्याप धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रुपये जमा झालेला नाही. म्हणजे मंजुरी मिळत नाही आहे आणि मिळत आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत. तर असं का होत आहे? तांत्रिक अडचणी आहेत मित्रांनो. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या जिल्ह्याला मंजुरी मिळालेली असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा 2025 संदर्भाचा निधी हा जमा होणार आहे. यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. मात्र शंका त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांचं महसूल मंडळ यामध्ये पात्रच नाही आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन अजूनही 0 दाखवत आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी पैसे भरून पीक विमा फाडला, जब्बल 1200-1300 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे पीक विमा फाडला, पण त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया जमा झालेला नाही. पीक विम्याची भरलेली रक्कमसुद्धा रिकवर होत नाही आहे. तर अशा शेतकऱ्यांसाठी काय आहे? तर अशा शेतकऱ्यांनी अजूनही राज्यामध्ये तुम्हाला मित्रांनो आशा सोडायची नाही आहे, कारण की तिसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये या संदर्भात निर्णय होऊ शकते. राज्यामध्ये वारंवार खरीप पीक विमा 2025 संदर्भात आढावा बैठका घेण्यात येत आहेत आणि या आढावा बैठकमध्ये खूप सारे महसूल मंडळ पात्र करण्यात येत आहेत. यवतमाळमधील शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळाला नाही आहे. आता त्या शेतकऱ्यांनी काय करावं? तर वाट पाहण्यापेक्षा आपण दुसरं काही करू शकत नाही. आणि यवतमाळसारख्या जिल्ह्यांमध्ये निवेदनं मोठ्या प्रमाणामध्ये मागवण्यात येत आहेत आणि यवतमाळसारखा जिल्हा यासाठी पात्रही होऊ शकते. आणि तूर कापूस सारख्या पिकाला अद्यापही यामध्ये मंजुरी देण्यात आलेली नाही आहे. ज्या शेतकऱ्यांनी तूर आणि कापूस पिकाची लागवड केलेली होती अशा शेतकऱ्यांना 1 रुपया मिळालेला नाही आहे. सोयाबीन पिकासाठी जवळपास 11,000 कोटी रुपयाचा निधी जाहीर झाला. मात्र तूरचं आणि कापूसचं काय? आता शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे, पण तोही राज्य सरकार म्हणजे कन्फर्म करणार आहे.
पीक विमा कंपनी आणि राज्य सरकार या दोघांचेही मते लवकरात लवकर शेतकऱ्यांचे अडचणी प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. प्रश्न अडचणी हेच की पीक विमा म्हणजे आमचं महसूल मंडळ पात्र कधी होणार आहे आणि ज्यांचं पात्र झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट कधी होणार आहेत. तर याच प्रश्नाची उत्तरे लवकरात लवकर राज्य सरकारमार्फत देण्यात येणार आहेत. संदर्भात तुम्हाला व्हिडिओ थोडासा किचकट वाटला असेल तुम्ही डबल पाहू शकता किंवा पुढील व्हिडिओ तुम्हाला एकदम एक्सप्लेनेशन घेऊन बनवणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.